दिनांक 29 मार्च 24 रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी धर्माजी जयराम बोडके राहणार मधुरा पार्क उंटवाडी पुलाजवळ सिटी सेंटर मॉलच्या मागे तिडके नगर नाशिक यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घराच्या पार्किंगमधून दिनांक 15 मार्च ते 22 मार्चच्या दरम्यान ते वास्तुविशारद आहेत। त्यांच्या वास्तुविशारदसाठी लागणारं जे साहित्य जस पितळ आणि लोखंडाच्या काही वस्तू या कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्या आहेत। त्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अंमलदार PC 2697 प्रवीण राठोड यांनी तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून एक विधी संघर्षग्रस्त बालकाने ते चोरी केल्याबाबत उघडकीस आणलं। त्यावरून DB पथकानं त्या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली। तेव्हा त्यांनी त्या सगळ्या वस्तू चोरी केल्याचं कबूल केलं आणि त्यांनी त्या वस्तू भद्रकालीमधील राकेश ज्ञानेश्वर वीर आणि रईद शेख खुर्शीद या भंगार विक्रेत्यांकडे विकल्याचं कबूल केलं। सदरचा माल हा त्या भंगार विक्रेत्यांकडून रिकवर केलेला आहे। पूर्णपणे 82,100 रुपयांचा मुद्देमाल हा रिकवर झालेला आहे आणि ह्या तपासाच्या बाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती राऊत मॅडम आणि अंबड पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनातून तसंच अंबड पोलीस स्टेशनची संपूर्ण DB टीम क्राइम PI सुनील पवार साहेब, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण पोलीस निरीक्षक श्री शेंडे साहेब आणि गुन्हे पथकाचे किरण रौंदळ, PSI गुणावत, पवन परदेशी, किरण गायकवाड, प्रवीण राठोड आणि सर्व गुन्हे पथकाच्या अंमलदारांनी मिळून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याचा पुढील तपास पोलीस हवालदार 977 महाजन हे करीत आहेत।